26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 चे भविष्य भाकीत. ट्रम्प यांच्यासाठी प्रतिकूल काळाची सुरुवात. सप्ताहात गणेश उत्सवाची सुरुवात होत असून विघ्नहर्ता देश व प्रजेचे विघ्न हरण करून नैसर्गिक आपत्ती, युद्ध, रोग, शत्रुपीडा यांपासून संरक्षण करून देश व प्रजेचे रक्षण करेल यात शंका नाही. 23 ऑगस्टच्या मांतकुंडलीत गुरु भाग्यस्थानी असल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडेल. लग्नस्थानावर गुरुची दृष्टी असल्यामुळे जनता आनंदी व समाधानी राहील. राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल पुढील काळात संभवतात. प्रमुख पदांवरील व्यक्ती राजीनामे देतील. राज्य व केंद्रातील मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे फेरबदल होतील. पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती यांसारख्या प्रमुख पदांवरील नवीन नेतृत्वाला संधी मिळेल. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा बरखास्तीचे निर्णय होतील. महत्त्वाच्या राज्यातील सरकार अस्थिर होण्याची शक्यता राहील. या काळात ज्येष्ठ नेत्याच्या मृत्यूची घटना देखील संभवते. 17 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या काळात मघा नक्षत्र असून या नक्षत्रावर अल्पवृष्टी संभवते. कमी पावसामुळे काही प्रदेशात दुष्काळ सदृश्य स्थिती राहील. पिकांचे देखील नुकसान संभवते. 17 ते 23 ऑगस्टमध्ये उत्तर महाराष्ट्र व उत्तर भारतात मोठी वृष्टी होईल. या काळात उत्तर भारतातील नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम राहील. भूकंप, अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमधून मोठी हानी होण्याची शक्यता वाटते. शनी मंगळाचा प्रतियोग सुरू असल्यामुळे दहशतवादी कारवायांचा धोका संभवतो. या योगामुळे काही संसर्गजन्य विकार संभवतात. लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी गोंधळाची स्थिती निर्माण होईल. सोन्या चांदीच्या भावातील तेजी कायम राहील. रुपयाचे मूल्य वाढेल. खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल. खेळाडूंच्या दुखापती, अपघात, वादाचे प्रसंग या काळात संभवतात. पोलीस, लष्करासाठी हा काळ प्रतिकूल राहील. जवानांवर हल्ले होण्याची शक्यता राहील. याच काळात गुन्हेगारीमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता असून मोठे गुन्हेगार पकडले जातील. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. गुन्हेगारांना शिक्षा, तुरुंगवास होईल. पुढील काळात मंगळाचे भ्रमण तुळ राशीतून होत असून मंगळ हर्षल षडाष्टक योग असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील युद्धाचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकण्याची देखील शक्यता वाटते. ट्रम्प यांच्या आयात शुल्कामुळे अनेक देशांची आर्थिक धोरणे बिघडण्याची देखील शक्यता आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग आणला देखील जाऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म 14 जून 1946 रोजीचा असून त्यांच्या कुंडलीमध्ये सिंह लग्न उदित असून लग्नी मंगळ व दशमात रवी व चतुर्थात पौर्णिमेचा चंद्र असल्यामुळे राजयोगाची पत्रिका त्यांची तयार झाली आहे. वृश्चिक रास व ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे एका हुकुमशहासारखी मनोवृत्ती दर्शवते. दशमात रवी राहू यांची युती झाल्यामुळे अमेरिकेसारख्या मोठ्या देशांचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. मात्र सध्या लग्न राशीच्या अष्टमातील शनीचे गोचर भ्रमण ट्रम्प यांच्यासाठी प्रतिकूल असल्यामुळे 2025 ते जून 2027 पर्यंतचा काळ त्रासदायक राहू शकतो. अमेरिकेची मिथुन रास असून राशीच्या दशमातून होणारे शनीचे भ्रमण अमेरिकेसाठी कटकटीचे राहू शकते. या परिणामांमुळे ट्रम्प यांच्यावर अपयशाचा ठपका बसू शकतो. अनेक देशांच्या विरोधामुळे अमेरिका व ट्रम्प एकाकी पडल्याचे चित्र देखील यामुळे निर्माण होऊ शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.